नमस्कार, मी विद्या अडसुळे. मावळ वार्तामध्ये आपलं स्वागत. तळेगाव दाभाडे येथील कलापिनी नाट्यसंस्थेमध्ये बालनाट्य शिबिर उत्साहामध्ये संपन्न. कलापिनी बालनाट्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कलापिनीत उन्हाळी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे हे 34वे वर्ष होते. 1ली ते 3री व 4थी ते 9वी अशा 2 गटांमध्ये हे शिबिर घेण्यात आले. सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका, एकपात्री कलाकार, अभिनेत्री व आंतरराष्ट्रीय पातळीवरती मान्यताप्राप्त नाट्य प्रशिक्षिका अंजलीताई कराडकर यांच्या मार्गदर्शनाने या वर्षीचं शिबिर संपन्न झालं. अभिनय, नृत्य, नाट्य, गायन, संगीत या कलांनी परिपूर्ण असलेलं शिबिर मुलांबरोबर बालभवन आणि कुमार भवनच्या प्रशिक्षकांना खूप काही शिकवून गेलं. अंजलीताई आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मुलांना मिळाले. विनया केसकर यांनी मुलाखतीच्या तंत्राबद्दल मुलांना माहिती सांगितली. माधुरी ढमाले कुलकर्णी यांनी रेडिओवरती कार्यक्रम कसे सादर केले जातात याविषयी मार्गदर्शन केले. सुप्रियाताई खानोलकर आणि रिद्धी पाटणकर या दोघींनी स्टिक पपेट्सच्या माध्यमातून वेगवेगळी पात्रं कशी तयार करायची आणि त्या चेहऱ्यावरती कशा भावभावना दाखवायच्या याविषयी मुलांना मार्गदर्शन केले. छोट्या छोट्या स्टिक पपेट्स मुलांनी उत्साहाने तयार केल्या होत्या. जयेश दादांनी उबंटू गाण्यावरचा मस्त धमाल डान्स शिकवला. मुलांचा आणि पालकांचा उत्साही सहभाग या शिबिरात दिसून आला. डॉक्टर अनंत परांजपे यांनी दोन्ही गटातील मुलांना वेगवेगळी अभिनय गीते कशी सादर करायची ते शिकवले. शिबिर समन्वयक म्हणून लीना परगी यांनी अतिशय उत्तम रीतीने जबाबदारी सांभाळली. रुचा पोंक्षे, मधुवंती रानडे, सुचिता कुलकर्णी, केतकी लिमये, नंदिनी काळे आणि स्वाती इंगळे व जान्हवी पावसकर यांचे खूप मोठे सहकार्य लाभले. 30 एप्रिल 2026 रोजी शिबिराचा सांगता समारोप उत्साहात पार पडला. शिबिर समारोप कार्यक्रम कलापिनीतर्फे कैलासवासी कल्पना अरविंद करंदीकर स्मृती पुष्प म्हणून सादर केला जातो. प्रास्ताविक आणि शिबिराची माहिती लीना परगी यांनी सांगितली. अंजलीताईंच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या मुलांनी अतिशय सुरेख असे रंगमंचीय आविष्कार पालक आणि प्रेक्षकांसमोर सादर केले. प्रार्थना, ॲक्शन रिॲक्शन, चांदोबा पाण्यात पडला हे नाटुकलं, रेडिओ कलापिनी असे वेगवेगळे कार्यक्रम मुलांनी सादर केले. अरविंद करंदीकर हे दरवर्षी आवर्जून समारोपाला हजर राहून मुलांना प्रोत्साहित करतात आणि सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. मानसोपचार तज्ज्ञ अनिश भट यांनीही भेट दिली. त्यांनी मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. अंजलीताई कराडकर म्हणाल्या की मुलांना कल्पनाशक्तीला वाव द्या. प्रत्येक गोष्ट त्यांना स्वतःला करू द्या. त्यांच्याकडे असलेली कला त्या स्वतः जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉक्टर अनंत परांजपे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की प्रत्येकाने एकतरी कला जोपासा. कलेमुळे आयुष्यात संकट प्रसंगी नैराश्याचा सामना करावा लागणार नाही. छोट्या गटातील स्वरा वालझाडे आणि मोठ्या गटातील देवांशी कुंभार या दोघींनी आपली मनोगते व्यक्त केली. वरदराज लेले आणि प्राजक्ता बेल्हेकर या पालकांनी मनोगत व्यक्त करून शिबिरामुळे मुलांना कसा फायदा झाला हे सांगितले व आनंद व्यक्त केला. त्यानंतर बाकी मुलांनी सादरीकरण केले. मुलांनी तयार केलेले मास्क हातात घेऊन कविता सादर केली. आश्चर्याचा सुखद धक्का म्हणजे पालक आणि प्रशिक्षकही गाण्यावरती यांनी नाच केला आणि तो बघून सर्वच आनंदित झाले. जयेश दादांनी बसवलेल्या उबंटू गाण्यावरच्या नाचाला मुलांनी वन्स मोर मिळवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली पाटणकर यांनी केले. आभार प्रदर्शन मधुवंती रानडे यांनी केले. रामचंद्र रानडे आणि श्रीपाद बुरसे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी शिबिर आयोजनासाठी व नियोजनासाठी मार्गदर्शन केले. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनी संयोजन केले तर फोटोग्राफी हितेश शिंदे यांची होती. सांगता समारोपासाठी प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शेवटी श्लोक म्हणून कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात. ताजे मसाले, चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या. अप्रतिम चव वाढा किशोर मसालेवालाच्या उत्पादनांमुळे.
ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला. आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा. किशोर मसालेवाला, लोणावळा. अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या www.kishormasalevala.com किंवा संपर्क साधा. मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.